आरोप करायचे आणि तुम्ही यांची वहिनींची बाजू घ्यायची. आता पटकन राग येतो तुम्हाला. मला या कोण असतात? माझी मोठी नणंद. मोठी नणंद. सांगा काय मान्य आहे तुम्हाला? राग येतो पण ती अशी कोणावर पण नाही रागवत, चुकीच्या गोष्टीवरच रागवते. म्हणजे ह्या चुकतात म्हणून राग येतो? नाही एवढे नाही रागवत. मग त्या म्हणतात ते पटकन राग येतो, बहीण म्हणते. काय माहित नाही तिला राग, तिला कसं दिसलं असेल तसं कधी. अच्छा अच्छा, पण ह्याला नाही येत राग. नाही. बघितलं. अजून कोण बोलतंय? खरंच येतो पटकन राग. काय हो? तर त्यांना दिसतं पण मला तरी अजूनपर्यंत दिसलं नाही राग नाही. यांनी छत्री ठेवली आहे डोळ्यासमोर. सासूबाईंकडे द्या. काय नाही, चांगली आहे माझी सून, एकदम प्रेमळ आहे, व्यवस्थित आहे, तक्रार काहीच नाही. काहीच नाही तक्रार. मम्मी को देतो. મારી દીકરી સરસ છે. સરસ છે. બહુ સરસ. आणि દામાદ? જમાઈ પણ સરસ. જમાઈ સરસ છે. ફર્સ્ટ ક્લાસ. બધું છત્રી માટે થઈ ગયો છે. અજુન કોણ બોલનાર? त्या પાછી. અમારી સારી છે, ભુગના અને જમાઈ બેવ સરસ છે. બેવ સરસ છે. कांजूरला अजून दोघं पण आले नाहीत. मी मोठी बहीण आहे. मोठी बहीण त्यांची आत्याची सून आहे. बरोबर. कांजूरला आलेच नाही. नाही अजून दोघं पण आले. काय हो? लग्न झाल्यापासून आले. बोला. बोलवलं ना, ते बोलते या या, तिने येऊ नका. तिने बोलवलंय पण मग ते या या, पण कधी या? हा या या. आता बोलली होती काल, उद्या फोन केला होता या म्हणून, ते येऊ ना आम्ही. फक्त या. वेळ असेल तर यायला पाहिजे ना. वेळ आम्हाला रोजच आहे. हो. आता काय छत्रीचं दुकान बंद झालं. आता त्यांना वेळच फक्त वेळ. या या बोलते, कधी या? जास्त बोलत नाही आमच्याशी. कोण? वरती बोलत असतो. तुमच्याशी सर्वांपेक्षा जास्त क्लोज आहे. बोलते पण आम्ही घरी आली की नाही ना जास्त. घरी मी असल्यावर कशाही बोलतो दुसऱ्यांशी लगेच. मी असतो ना. तुमच्या ह्यांच्याशीच बोलणार. स्पीड ब्रेकर मध्ये असतो म्हणून त्या बोलायला देत नाहीत. सून माझी खूप एकदम प्रेमळ आहे आणि पहिले आले समोर दिसल्याबरोबर या म्हणजे बसा कुठं असे तुम्ही दिसलं की तुम्हाला बसायला सांगितलं? सगळ्यांना सगळ्यांना दिसली माणसं की बसा खाली. नाही. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? ते बोलले ते खरं बोलले, मला राग येतो असं नाही, पण असेल ना चुकी, म्हणजे मला वाटलं की नाही हे चुकी आहे, की राग रॉंग आहे, तर कशाला मग मला राग येतो. बरोबर आहे. कोणाला येणार ना असं कसं काय? आणि त्या दुसऱ्या बोलल्या त्या बोलत नाहीत तुम्ही म्हणून त्या त्यांच्याशी मी सर्वांपेक्षा जास्त क्लोज. त्यांच्याशी माझा म्हणजे मनात असं काय नसते, मी मला आवडते त्यांच्या नेचर खूप. ते मोठी आनंद त्यांचा, पण ह्यांच्याशी मी जास्त बोलते. हो बरं. पण माझा नेचर आहे की कधी बोलते कधी असं ते स्वतःच्या मूड प्रमाणे. नाही ना, मूड नाही, मी सगळ्यांची बोलते चांगलं. तुम्ही तर बोललात माझा नेचर आहे मी कधी बोलते. माझ्या वरती कुठे असे तर काम असते तर कामासाठी जाते इकडं तिकडं, तर बोलणं कमी होते असं. ओके ओके. तुम्हाला आवड कसली आहे? गाणे गाय म्हणजे मराठी गाणे गाण्याची ना. हो, सिंगिंग. मग ऐकवा ना एक गाणं. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहाँ दो दिलों ने ये मिलकर कभी हम न होंगे जुदा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.